नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मंडळी, आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता समाप्त झालं आणि आजच्या दिवसांमध्ये एक वाद गाजला। विधिमंडळ हे चर्चेचं व्यासपीठ आहे। शांततापूर्ण पद्धतीने चर्चा करून समन्वयाने प्रश्न सोडवले जावेत, लोकांचे प्रश्न मांडले जावेत, याचं ते व्यासपीठ आहे। लोकशाहीचा मंच आहे तो महत्त्वाचा। अशा ठिकाणी हाणामाऱ्या, गुद्दागुद्दी, रेटारेटी होता कामा नये, पण तसा प्रकार झाले नाही। मला आठवतंय की काही महिन्यांपूर्वी म्हणजे ज्यावेळी अजितदादांनी गद्दारी केली नव्हती त्यावेळी देखील अजितदादा गटाचे अमोल मिटकरी आणि आणखीन एक जण यांच्यामध्ये धक्काबुक्की, वाद असा विधिमंडळाच्या प्रांगणात झाला होता। आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आज महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री, शिंदे सेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती सहकारी दादा भुसे हे मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे महेंद्र थोरवे हा शिंदे सेनेचेच एक आमदार, पहिल्या टर्मचे आमदार, यांच्यामध्ये एकमेकावरती अंगावर धावून गेले किंवा ढकलाढकली झाली, धक्काबुक्की झाली, अशा बातम्या झळकल्या। त्या बातम्या झळकल्याबरोबर सगळे मीडियावाले तिकडे गोळा झालेले होते, पण बाकीचे आमदार वगैरे सुद्धा गोळा झाले। आणि त्यावेळी शंभूराज देसाई जे मंत्री आहेत आणि भरत गोगावले जे सोन्याची कडं, सोन्याचे दागिने मढवलेले असतात नेहमी, ते भरत गोगावले येऊन त्यांनी मध्यस्थी केली। मग शंभूराज देसाई यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं की काही झालं नाही, असं काहीही झालं नाही। पण एका चॅनलनी एक व्हिडिओ व्हायरल केला, त्यामध्ये शंभूराज देसाई म्हणतायत की आता हा वाद जास्त घालू नका, सगळं मिटवा शांततेने, काहीही बोलू नका आणि वाद वाढवू नका, असं कानात सांगतायत ते महेंद्र थोरवे यांच्या। महेंद्र थोरवे हे मुंबईजवळच्या कर्जत, खालापूर त्या भागातले आमदार आहेत, पहिल्या टर्मचे आमदार आहेत, तरुण आहेत आणि त्यामुळे जोरात असतात ते। मी बरीच माहिती काढली। आता अधिकृतपणे हे जे काही लोक सांगतात आणि मागची जी काही स्टोरी असते प्रत्यक्षात हे संपूर्ण वेगळं चित्र असतं। ऑन कॅमेरा माणसं खोटं बोलतात, सोंग करतात, ढोंग करतात। त्यांनी काय सांगितलं की मी एक काम सांगितलं होतं, मतदारसंघातली कामं होती, ती काम होत नाही, मुख्यमंत्री करतात आमची कामं, एकनाथ शिंदे अहोरात्र काम करत असतात, असं त्यांनी त्यांची भलावणी केली। पण ते सूचना देतात, पण दादा भुसे यांच्याकडून काम झालं नाही। काम न झाल्यामुळे मला राग आला आणि आवाज वर गेला असेल त्यांचा। महेंद्र थोरवेंनी स्वतः सांगितलं की मी त्यांच्या अंगावर धावून गेलो, असं हे काहीच सांगणार नाही। पण ते म्हणाले दादा भुसेंनी विधानसभेत काय सांगितलं, काही वाद झालेला नाही, तुम्ही CCTVचं फुटेज बघा, काही धक्काबुक्की, हाणामारी काहीही झालं नाही। पण CCTV फुटेजच्या बाहेरसुद्धा जाऊन काही गोष्टी घडल्या असू शकतात। जो काही वाद झाला असेल, आवाज चढला असेल, तो मीडियाने पाहिला ना, अजून काय साक्ष काढायला हवी। आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला की वाद झाला नाही, वाद मिटवा, आता गप्प बसा, असं शंभूराज देसाई कानात सांगतात। महेंद्र थोरवे हे गृहस्थ जे आहेत त्यांच्याबद्दल मी माहिती काढली। ते आमदार अतिउत्साही आहेत आणि आपल्याला माहितीच असेल की सध्या शिंदे सेनेमधले अनेक आमदार हे वादग्रस्त ठरत आलेले आहेत, त्यांचं वर्तन वादग्रस्त असतं, अनेकांचे ठेकेदारांशी संबंध असतात। तेव्हा हे जे गृहस्थ आहेत महेंद्र थोरवे, त्यांच्याबद्दलची जी काही माहिती मला मिळाली की ती वेगळी आहे। आता MIDCमध्ये नातेवाईकांच्या नावावरती प्लॉट घ्यायचे, जमिनी घ्यायच्या, आणि नियम असा आहे की तुम्ही जर भूखंड घेतला असेल, प्लॉट घेतला असेल, तर विशिष्ट मुदतीच्या आत तिथे कारखाना तुम्हाला
निर्माण करावा लागतो, उभारावा लागतो, गुंतवणूक करावी लागते. पण हे लोक काय करतात की भूखंड घेऊन ठेवायचे, प्राइसेस वाढल्या की तो विकून टाकायचा. बरं, ते भूखंड घेताना आपल्या नावाने कोणाच्या नावाची घ्यायचे भूखंड हे यांना माहिती असतं बरोबर. त्याच्यानंतर मग युनियन काढायच्या, म्हणजे फॅक्टरीमध्ये युनियन काढायची आणि मग दबाव आणायचा आणि त्याच्या बळावरती मग त्यांच्याकडनं काही मागणी करायची. कोणी निधीची मागणी करतं, ब्लॅकमेलिंग करतं. शिवाय तालुक्यातल्या रस्त्याची कामं असतील, ठेकेदारी असेल, ती सगळी कामं स्वतःला मिळालं पाहिजे. जो काही निधी आमदारांचा निधी म्हणजे स्थानिक विकासासाठी मिळतो त्याच्यामध्ये त्यांचं कमिशन असतं. आता याच्यातली थोर मंडळी जी आहेत ती काय काय उद्योग करत असतात हे मला चौकशी केल्यानंतर कळालेलं आहे. कारण महेंद्र थोरवे यांची प्रतिमा चांगली नाही असं मला त्या मतदारसंघातल्या लोकांशी, काही जणांशी बोलल्यानंतर कळालं. चांगली नाही प्रतिमा, बिलकुल चांगली नाही. स्वच्छ प्रतिमेचा हा नेता असं बिलकुल नाही. आता मी जी माहिती मला मिळाली त्यामुळे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. लगेच काही ते माझ्याकडे पुरावे नाहीत, पण त्यांच्याबद्दलची प्रतिमा चांगली नाही, त्यांच्याबद्दल वाईट ऐकू येत आहे. त्यामुळे त्यांनी फार मतदारसंघातली कामं, सामान्य माणसांची कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत अगदी पोट तिडकीने, आणि दादा भुसे ते सोडवत नाहीत. सोडवा असं काही नाही आहे. पण दादा भुसे हे सुद्धा ग्रस्त, त्यांच्यावरती संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत. दादा भुसेंनी त्यांच्यावरती केसही केलेले, पण गंभीर आरोप झालेत दादा भुसेंवरती. त्यामुळे दादा भुसे हे कर्तृत्ववान नेते आहेत, शंकाच नाही. आता कर्तृत्ववान म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, पण या दोघांमधला हा जो वाद आहे तो एक प्रकारे आवाज वाढला, अंगावर धावून गेले असं लोक म्हणत आहेत. आणि विधिमंडळामध्ये असं चित्र होणं, एक मंत्री आणि एक आमदार, सत्ताधारी पक्षाचे दोघे, यावरून एकनाथ शिंदेंचं शिवसेनाची प्रतिमा पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे. मुळातच ती प्रतिमा चांगली नाही आहे. आणि एका मागोमाग एक अशा गोष्टी होत आहेत. म्हणजे आज विधिमंडळामध्ये जयंत पाटलांनी प्रश्न उपस्थित केला की इथे गँगवॉर होते. अंबादास दानवे यांनी आवाज उठवला. कितीतरी लोकांनी, जितेंद्र आव्हाड म्हणाले काय संस्कृती आहे या लोकांची, की विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये जिथे सभ्य सुसंस्कृतपणे वागलं पाहिजे एकमेकांशी, कारण तुम्ही सर्व लोकांसमोर एक धडा शिकवत असाल कसं वागावं, काय धोरणं आखली पाहिजेत, आणि जनतेच्या बद्दलच्या कळकळीमधून तुम्ही काम करता असं लोकांना वाटलं पाहिजे. पण तुम्ही कशा पद्धतीने भांडता आहात. सर्वसाधारण माणसं रस्त्यावरती, नाक्यावरती हाणामारी व्हावी तशी अवस्था विधिमंडळात होता कामा नये. याची गंभीर दखल खरं तर विधानसभाध्यक्षांनी घेतली पाहिजे. पण विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल काय बोलायचं, तुम्हाला माहितीच आहे सगळं जे काय चाललं आहे, ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे कारभार. आता हे विधानसभाध्यक्ष मध्यंतरी कुलाब्यामध्ये मोटरसायकलवरनं त्यांनी मतदारसंघाचा दौरा केला, त्याबरोबर लगेच बातमी झळकली त्यांच्या गुणगौरवाची. ठीक आहे, आता मीडियासुद्धा कशा पद्धतीने काम करतोय ते आपण बघतोय. पण शिंदे सेनेची प्रतिमा कशी चांगली नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो. दुसरं उदाहरण, हे थोर माणसं आहेत, हे महेंद्र थोरवे, हे कसे, त्यांची थोरवी मी तुम्हाला सांगितले काय आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला अन्य शिंदे सेनेतील लोकांची थोरवी सांगतो. आता शिंदे सेनेतल्या लोकांची थोरवी आणि दादागिरी, म्हणजे दादा भुसेंची एकूण ज्या पद्धतीने ते बोलतात, ते काही काम करत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, आणि त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची बोलण्याची पद्धत योग्य नाही असं महेंद्र थोरवे म्हणाले. आणि नंतर शेवटी म्हणाले की नाही तसं काहीच नाही आहे, सगळा प्रश्न मिटला, सगळं सॉर्ट आऊट झालेलं आहे असं सांगितलं त्यांनी. कारण एकनाथ शिंदेंनी दम मारला असेल त्यांना की गप्प बसा, आता जास्त शहाणपणा करू नका, गप्प बसा, सगळं होईल, काय ज्या तुमचं काम असेल तर होईल, जास्त तुम्ही बोलू नका, आपलं मीडियासमोरची आपली इमेज खराब होते. आता अशाच प्रकारची एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची जी एक मिटिंग झाली, त्या पक्षामध्ये, त्या मिटिंगमध्ये सुद्धा हमरी पुतुंबरीवरती लोक आले होते. एका कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा
तुंबळ वादावादी झाली होती, जवळजवळ वेटावेटी किंवा अंगावरती धावून जाण्याचे प्रकार झाले होते, अशी बातमी होती. ही एकनाथ शिंदेंच्या सरकारमधली ही कथा आहे. त्यांच्या पक्षाची सरकारची कॅबिनेट मीटिंगमधली सुद्धा या कथा आहेत. आणि हे काय सांगतात की आम्ही महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलतोय, आमची अमुक गॅरंटी आहे, आम्ही लोकसेवेसाठी करतो, मी सर्वसामान्यांचा माणूस आहे. काय सांगतायत हे? अत्यंत खराब प्रतिमा आहे, भ्रष्ट प्रतिमा आहे या मिंदे खोकी सरकारची. आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIDC मधला एक राखीव भूखंड लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि ही माहिती अशी आहे की शिंदे गटाचे नेते आणि संभाजीनगरचे जे पालकमंत्री आहेत संदीपान भुमरे आणि दुसरे केंद्रातले मंत्री भागवत कराड, ज्यांनी पंकजा मुंडे यांना बाजूला करून ज्यांना मोठं केलं भाजपने, ते भागवत कराड जे अर्थ राज्यमंत्री आहेत, यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय हा भूखंड कोणालाही वाटप करू नये असा आदेश औरंगाबादच्या संभाजीनगरच्या खंडपीठाने दिलेला आहे. पण काय चाललेत उद्योग बघा. आता हे संदीपान भुमरे हे रोहयोचे मंत्री आहेत. रोहयो अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि त्या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात ठीकपणे होत नाही अशा तक्रारी आहेत. तशा अत्यंत महत्त्वाची योजना असूनही आता बघा, हा वाळूज MIDCतला राखीव भूखंड हा भुमरेंच्याकडनं लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. 8,000 स्क्वेअर फीटचा हा भूखंड आहे. आणि हाच भूखंड औद्योगिक म्हणजे प्रयोजनासाठी, म्हणजे औद्योगिक इंडस्ट्रियल यूजसाठी परिवर्तित करावा म्हणून भुमरे आणि कराड यांनी उद्योग मंत्र्याला पत्र लिहिलं होतं. पुढे MIDCच्या 20 ऑक्टोबर 2023च्या बैठकीत त्यापैकी 5,000 स्क्वेअर फीट तुम्ही कन्वर्ट करू शकता इंडस्ट्रियल यूजसाठी असा निर्णय झाला. आणि मग रॉयल कन्स्ट्रो LLP कंपनीला तो भूखंड कन्वर्ट करून म्हणजे 5,000 स्क्वेअर फीट हा मंजूर करण्यात आला. पण अद्याप त्या कंपनीला त्याचं वाटप झालं नाही. पण या कंपनीच्या अर्जात रॉयल कंपनीच्या संपर्कासाठी संदीपान भुमरे यांचाच ईमेल ID दिलेला आहे. बघा, म्हणजे मंत्री अशा प्रकारचे व्यवहार करू शकतो का? मंत्री असताना बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो की अशा गोष्टी पार्टनरशिपमध्ये होत असतात. आता याच्याबाबत संदीपान भुमरे यांच्यावरती भूखंड घोटाळ्याचा हा अत्यंत गंभीर आरोप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासंबंधी भुमरे आणि कराड हे पत्र लिहितात. मग त्या कंपनीला ही जागा मिळते, त्याचा इंडस्ट्रियल यूजमध्ये म्हणजे जे औद्योगिक व्यापारासाठीच नाही आहे, सामाजिक कामासाठी, सामाजिक उपयोगासाठी जे भूखंड राखून ठेवले आहेत ते नियम बाजूला करून जर मंत्र्याला दिले जात असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. तुम्ही एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरनं देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातच काढून टाकलं होतं. मग त्यांच्यावरती आरोप करण्यात आले, केसेस चालवण्यात आल्या. मग आता याचं काय, हा प्रश्न विचारावा लागेल. ही एक गोष्ट, एक एक मंत्र्याचं आणि एक एक गोष्टी तुम्हाला सांगतो आता काय काय यांची चाललेली आहेत. आता हा जो प्रश्न तुम्हाला सांगितलंच की कर्जतच्या त्या महेंद्र थोरवी यांची मी थोरवी तुम्हाला सांगितलीच. परंतु आता दुसऱ्या एका मंत्र्याची गोष्ट सांगायला पाहिजे की हे संजय गायकवाड नावाचे मंत्री आहेत, ज्या मंत्र्यांनी अनेकदा असभ्य भाषा वापरलेली आहे. शिंदे सेनेचे मंत्री आहेत आणि त्यांनी छगन भुजबळ यांना लाथा घालून मंत्रिमंडळातनं हाकलून द्यावं अशी भाषा केली होती. एका ज्येष्ठ मंत्र्याबद्दल अशा प्रकारची भाषा करणं, कोणाहीबद्दल अशी भाषा करणं, हे संजय गायकवाड. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांना जाहीरपणे खडसवणं आवश्यक होतं. त्यांना माफी सांगायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. आता बघा, नंतर आता त्यांच्यावरती शेती बळकावून अनधिकृतपणे फार्म हाऊस बांधल्याचा या संजय गायकवाडांवरती आरोप आहे. गंभीर आरोप आहे, गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती. बघा, हे त्यांच्यावरती जे काय काय आरोप झाले ते तुम्हाला सांगतो. संजय गायकवाड
आणि संजय गायकवाडांनी अनेकच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो ते मी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये या काही तरुणांना काठी घेऊन बदडून काढल्याचा व्हिडिओ संजय गायकवाडने व्हायरल झालेला आहे. हे संजय गायकवाड. नंतर नागपूरच्या रीटा उपाध्याय यांनी राजूला, म्हणजे हे बुलढाण्याचे आहेत, पण राजूला 1.5 एकर शेतजमीन यांनी बळकावली आहे आणि यासंबंधीचा गुन्हा नोंदवलेला आहे संजय गायकवाडांच्या विरुद्ध. फार्म हाऊस बांधले तिथे त्यांनी. त्यानंतर जिवे मारण्याची सुद्धा त्यांना धमकी देण्यात आलेली आहे असा आरोप आहे संजय गायकवाडांवर. आणखीन एका शेतकऱ्यांनी फोन केला होता त्याच्या समस्येसंबंधी, तेव्हा त्याला शिवीगाळ केली यांनी संजय गायकवाडांनी. आमदार आहेत, शिंदे सेनेचे आमदार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ते म्हणाले संजय गायकवाड ही शेतकऱ्यांची नौटंकी आहे ही म्हणे. त्या नौटंकी या शब्दाबद्दल या शेतकऱ्याने आक्षेप घेतला त्यांना. हे काय म्हणून असं नौटंकी आहे? आम्ही आमची समस्या म्हणतोय, त्याला नौटंकी म्हणता तुम्ही? आणि आज तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंनी असं टीका केली बजेटवरती, अंतरिम अर्थसंकल्पावरती, की ठेकेदारांना तुम्ही ठेकेदार जोमात, म्हणजे सगळे ठेकेदारांना कामं देत आहे तुम्ही बजेटच्या माध्यमातून, आणि शेतकरी कोमात असं म्हणाले उद्धव ठाकरे. शेतकरी कोमात या अर्थाने शेतकरी जवळजवळ बेशुद्ध पडत आलेत, म्हणजे अतिशय हताश अवस्थेत आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. एकनाथ शिंदेनी काय पद्धत स्वीकारली? मोदींच्या पद्धतीने त्यांनी काय केलं? नाटकीपणाने शेतकऱ्यांचा अपमान करताय तुम्ही, शेतकरी कोमात म्हणून. शेतकरी कोमात याचा अपमान काय त्यांचा? शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही करत असलेल्या उपेक्षेमुळे, अन्यायामुळे अशी अवस्था आली असं ते म्हणतायत. मदत मिळत नाही त्यांना, पीक विम्याची रक्कम मिळत नाही आहे, जी मदत जाहीर करता ती प्रत्यक्ष मिळत नाही, तुम्ही केवळ घोषणा करता असं त्यांना म्हणायचं होतं. आणि मग तुम्ही उद्धव ठाकरेंना म्हणता की शेतकऱ्यांचा अपमान केला. आणि मग या संजय गायकवाडींनी शेतकऱ्यांच्या त्या नौटंकी म्हटलं एका शेतकऱ्याला, जो ऑडिओ व्हायरल झालेला आहे. मग त्याला तुम्ही काही म्हणाला नाहीत शेतकऱ्यांचा अपमान केला म्हणून, समस्त शेतकरी वर्गाचा अपमान केला म्हणून. हे एकनाथ शिंदे कशा पद्धतीने वागतायत ते बघा. अत्यंत लबाडीने चतुराईने ते बोलत असतात ते. आणि प्रत्येक भाषणामध्ये फेसबुक लाईव्हनी काही होत नाही, घरात बसून काही होत नाही असं सतत म्हणत असतं. उद्धव ठाकरे आजारी असताना घरात बसले होते, करोना असताना ते घरात बसले होते, कारण त्यांच्या प्रकृतीला धोका होता. आजारी एखादा माणूस असेल, मुळातच त्याला काही झालं असेल, आजारी असेल तो, तर करोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता होती आणि त्याच्यातनं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. असा माणूस घरात बसलाय असं म्हणणं हे विकृतपणाचं लक्षण आहे, माणुसकी सोडल्याचं लक्षण आहे. हे एकनाथ शिंदे तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारची टीका करतात आणि आता बाहेर पडतात ना ते. अजून त्यांची प्रकृती धडधाकट नाही आहे तरी बाहेर पडतात. तुम्ही धृतराष्ट्र झालाय का तुमचा? तुम्हाला दिसत नाही काही? बाहेर पडत नाही ते. आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पंतप्रधानांनी किंवा ऑनलाईन मिटिंग्स घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. मोदींना तुम्ही म्हणालात ऑनलाईन मिटिंगनी काही होत नाही म्हणून. तेव्हा हा भंपक युक्तिवाद जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब थांबवला पाहिजे. आणि थोडी जरी माणुसकी शिल्लक असली तर अशा प्रकारची टीका करू नये. कुठल्याही माणसाला आजारी पडू शकतो एखादा माणूस, आणि आजारी असलेल्या अवस्थेमध्ये त्याने रस्त्यात पळत सुटावं सर्वसामान्यांमध्ये असं कोणीही म्हणणार नाही. तो मुख्यमंत्री असेल, कोणी असेल, सामान्य माणूससुद्धा आजारी पडल्यावरती धावत सुटत नाही रस्त्यावरती सर्वसामान्य माणसाने इथं भेटण्यासाठी. तेव्हा असली भंपक आणि मूर्खासारखी टीका कोणी करू नये हे मला सांगायचं. आता संजय गायकवाडांचे आणखीन एक प्रकार बघा. मराठा आरक्षणाच्या आड कुणी आला तर त्याचा नरडीचा घोट घेईन असं म्हणाले ते. हा अधिकार त्यांना कोणी दिला नरडीचा घोट घ्यायचा? आणि ते गुणरत्न सदावर्ते यांना उद्देशून बोलत होते. आणि पुढे म्हणाले की सदावर्तेला संपवायला पाहिजे होतं म्हणाले ते. आमदार म्हणतोय शिंदे सेनेचा, काय काय विधानं केलेत बघा त्यांनी. नंतर वाघाच्या शिकारीबद्दल त्यांनी अलीकडे एक विधान केलं होतं, वक्तव्य केलं होतं. आता या गोष्टी ज्या आहेत त्या
सांगणं आवश्यक आहे. एकेका मंत्र्यांचे हे जे प्रताप आहेत तेही सांगायला पाहिजेत. आता दुसरे आमदार त्यांचे संतोष बांगर हे आपले अत्यंत ॲग्रेसिव्ह आमदार आहेत बघा. त्यांनी आरोग्य संचालक नितीन आंबेडकरांना शिव्या घातल्या अक्षरशः. एकदा त्यांनी तलवार घुमवली भर याच्यामध्ये, म्हणजे सभेमध्ये तलवार काढणं वेगळं, पण तलवार घुमवली त्यांनी. नंतर केटरिंगच्या मॅनेजरला, म्हणजे मध्यान्ह भोजन जे देतात त्या केटरिंगच्या मॅनेजरला मुस्काटात मारले त्याच्या. मीडियाला घेऊन अर्थातच प्रसिद्धी मिळाली पाहिजे, आम्ही कसे आक्रमक होते दाखवण्यासाठी. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आता, लोकसभा निवडणुकीनंतर ते PM ते पंतप्रधान न झाल्यास मी फासावरती चढेन असं ते म्हणाले. फासावर जाईन मी फाशी घेईन, गळफास लावून घेईन असं म्हणाले. असा हा संतोष बांगर नावाचे असे हे आमदार आहेत. काय लायकीचे आमदार आहेत शिंदे सेनेमधले, एकापेक्षा एक, हे आपण लक्षात घ्या. नंतर जे बोरिवलीचे आमदार आहेत त्यांचं नाव प्रकाश सुर्वे आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी म्युझिक कंपनीचा जो मालक होता राजकुमार सिंह त्याचं अपहरण केलं आणि ते फरार झाला. त्यांचे चिरंजीव प्रकाश सुर्वे यांचे, त्याच्याबाबत त्या केसचं काय झालं? या राजकुमार सिंहनी कोणाला तरी काय पैसे काय करोडो रुपये दिले होते, तर ते आता तुम्ही मागायचे नाहीत त्यांच्याकडनं, सगळं बंदच करून टाकायचं, तो व्यवहारच थांबवा. असा दम देण्यासाठी म्हणून, म्हणजे असा दम का दिला असेल तर ज्याचे पैसे तुम्ही माफ करा किंवा तो व्यवहार त्याला पैसे दिले ते सोडून द्या, पाणी सोडा त्याच्यावरती. याचा अर्थ असा आहे की मग त्याच्याकडूनही कोणी पैसे घेतले असेल आपण अंदाज बांधू शकाल याबद्दल. म्हणजे हे अपहरण करायचं एक प्रकारे खंडणीचाच व्यवहार होता हा. आणि हे प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव, काय झालं त्याच्याबद्दल? काय केलं या सरकारने? काहीही केलेलं नाही. जे दुसरे गणपत गायकवाड जे आहेत त्यांनी काय आरोप केला होता? भाजपचे गणपत गायकवाड यांनी सरळ सरळ गोळ्या घातल्या शिंदे सेनेचा जो तिकडचा जिल्हा प्रमुख शिंदे शिवसेनेचा. आता त्या दोघांच्या मधला काय व्यवहार झाला असेल? गोळ्या माणूस सहजासहजी घालत नाही, काहीतरी व्यवहार झाला असेल ना. म्हणजे ज्याप्रमाणे भाजपचे गणपत गायकवाड हे आता तुरुंगात म्हणजे आतच आहेत, कोठडीतच आहेत. पण हे जे आलेत ज्यांच्यावर गोळ्या झालेल्या सुदैवाने ते वाचले, जगले, ते आले, पण त्यांच्या वीराप्रमाणे स्वागत झालं त्यांचं. पण त्यांना त्या दोघांमध्ये काय व्यवहार झाला होता? काहीतरी झालं असेल ना, त्यामुळे यांनी गोळीबार केला असेल. त्या गोळीबारचं अजिबातच समर्थन करण्याचं कारण नाही, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण काहीतरी व्यवहार झाला असेल ना यांच्यामध्ये. आणि या आमदारांची, या सगळ्या शिंदे सेनेमधले सगळे अनेक आमदार हे कुठल्या ना कुठल्या व्यवहारामध्ये, खंडणी असेल, ब्लॅकमेलिंग असेल, जमीन बळकावणे असेल, निधीमधला हात मारणं असेल, यामध्ये फसलेले आहेत अनेक जण. वाटमारी चालू आहे, अक्षरशः वाटमारी जनतेच्या पैशावरती. म्हणजे खोके घेऊन समाधान झालं नाही आणि अजूनही हात मारायचे त्यांना त्याच्यामध्ये, हे आपण लक्षात घ्या. आता बघा याच्यामध्ये त्याचं मी तुम्हाला सांगितलं प्रकाश सुर्वेचं. सदा सरवणकर तुम्हाला माहिती आहे, त्याने हवेत गोळीबार केलेला होता, हे तुम्हाला माहिती असेल. एकापेक्षा एक नग आहेत. आता अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये अत्यंत अप्रतिम भाषण केलं. जे शिवसेनेचे आहेत, माजी मंत्री आहेत, अत्यंत 20-22 वर्ष विधान परिषदेत आहेत, ज्येष्ठ आहेत, अत्यंत जबाबदार नेते आहेत आणि कायद्याचं ज्ञान आहे त्यांना. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत ते. त्यांनी अप्रतिम भाषण करून या सरकारचं संपूर्ण खरा चेहरा समोर आणला. त्यांनी असं सांगितलं की आमदारांना SP वाटून दिलेले आहेत. म्हणजे ज्येष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी दर महिन्याला 25 लाख रुपये आमदारांना द्यायचे आणि असे व्यवहार चालू आहेत, तसा थेट आरोप त्यांनी विधान परिषदेत केला. मुंबई पोलिसांचं रेट कार्ड ठरलेलं आहे असंही त्यांनी सांगितलं, आरोप केला. बदल्यांचा रेट काय आहे, कुठल्या पोलीस स्टेशनचा काय रेट आहे, म्हणजे बदली होण्यासाठी प्रमोशनचा काय रेट आहे, हे सगळं ठरलेलं आहे आणि ते अंमलबजावणी सुरू आहे. म्हणजे हे सगळे व्यवहार होत आहेत
आमदारांच्या खिशात पैसे जात आहेत, पोलीस जे पैसे खातात त्यातला काही वाटा इकडे जातो, असा थेट आरोप त्यांनी विधान परिषदेत केला. डान्स बारवाल्यांकडून डान्स बार राजरोसपणे चालू आहेत मुंबईत, असा आरोप केला त्यांनी. आणि भ्रष्टाचाराचा मॉल सुरू आहे, हा एकनाथ शिंदे सरकारने भ्रष्टाचाराचा मॉल उभारला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. हे काय सांगताय स्वच्छ व्यवहार. आणि मग काय एकनाथ शिंदे म्हणाले की अनिल देशमुख हे गृहमंत्रीच तुरुंगात जाऊन आले, काही सिद्ध झालं का त्यांच्या विरुद्ध? एक तरी गोष्ट सिद्ध झाली? तुम्ही कायद्याचा सरळ दुरुपयोग करताय आणि अशा प्रकारचे लोकांना तुरुंगात टाकताय. आणि तुमच्या लोकांचे उद्योग काय चालू आहेत? कोणी गोळीबार करतं, कोणी कोणाचा मुलगा एखाद्या व्यापाऱ्याला पळवतो, अपहरण करतो, धाक दाखवून दम देऊन, कोणी मुस्कटात मरतो, कोणाच्या विधिमंडळामध्ये अंगावरती धावून जातात एकमेकाच्या, जमिनी हडप करता. काय चाललंय? काय ही शिंदे सेना आहे का काय? मी काय ठगांची टोळी आहे का ती? का गँग वॉर चालू आहे त्या ठगांच्या मधलं? हे प्रश्न विचारणं भाग आहे. आणि यांना मोदीजींचं नाव घ्यायचं आणि आम्ही तुम्हाला काय गॅरंटी देतो, अमुक तमुक काय सगळं सांगायचं आहे, हे सगळे बोगस प्रकार चालू आहे. आता आज एकनाथ शिंदेनी जे काही भाषण केलं त्याचा कदाचित मी उद्या समाचार घेईन. पण आज एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांनी चांगल्याला चांगलं म्हणावं. चांगल्याला चांगलं म्हणजे काय? तुम्ही म्हणता ते चांगलं? हवेत गोळीबार करणं म्हणजे चांगलं? कोणी कोणाला गोळ्या घालणं हे चांगलं? भूखंड लाटायचे हे चांगलं लक्षण आहे? लोकांना शिव्या द्यायच्या हे चांगलं आहे? कशाला चांगलं म्हणायचं? तेव्हा चांगलं वाईट ही रिलेटिव्ह टर्म आहे, एकनाथ शिंदे लक्षात घ्या. नंतर बुलेट ट्रेनच्या गतीने विकास चालू आहे म्हणाले ते. मला तर काही दिसत नाही बुलेट ट्रेनच्या गतीने विकास. नंतर भूमिका आणि विचारसरणीशी या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही देणं घेणं नाही म्हणाले. वा रे वा, तुम्हाला देणं घेणं आहे का भूमिका आणि विचारसरणीशी? कुठले विचार आहेत तुमचे? तुम्ही तुमच्या पक्षाशी दगाबाजी करून पक्ष पळवला की नाही? तुम्ही महाशक्तीशी संधान म्हणून ज्या महाशक्तीने मूळ शिवसेनेला खतम करण्याचं कारस्थान असलं, महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी पूर्णपणे ठेचून काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी तुम्ही हातमिळवणी केली या महाशक्तीशी. आणि तुम्ही म्हणताय की आमची विचारसरणी. उद्धव ठाकरेंनी कोणती विचारसरणी सोडलेली? कुठलीही विचारसरणी सोडली नाही. हिंदुत्व त्यांचं पक्क आहे, काहीही सोडलं नाही हिंदुत्व त्यांनी. तुमचा तर विचारसरणीशी काहीही संबंध नाही. बाळासाहेब ठाकरेंचे काही विचार तुम्हाला काही माहिती नाहीत, काही तुम्ही सांगतही नाही. आनंद दिघ्यांच्या विचाराशी काही तुम्हाला देणे घेणं नाही. तुम्हाला विचार म्हणजे भूखंड, कसा निधी मला जास्तीत जास्त मिळेल, कशी माझी समृद्धी मिळेल, सत्तेचे कसे दुरुपयोग करता येईल सत्तेचा, एवढंच तुमची विचारसरणी आहे. खोके ही विचारसरणी होऊ शकत नाही. जास्तीत जास्त खोके रोज मिळवणं ही विचारसरणी किंवा भूमिका असू शकत नाही, जी शिंदे सेनेची आहे असा लोकांचा ग्रह आहे, हे लक्षात घ्या. आता हे म्हणाले की नाईट लाईफवाल्यांचा थैथयाट सुरू आहे. नाईट लाईफवाले म्हणजे काय? नाईट लाईफ याच्यात वाईट काय? आज जगभर एकनाथ शिंदे डावोसला जातात आणि जगभर ते समजा जात असतील, फिरत असतील, देवेंद्र फडणवीस जातात, सगळीकडे रात्रीची हॉटेल्स उघडी असतात. नाईट लाईफ म्हणजे रात्रीचं जीवन. आणि ज्या अनेक जण रात्री ड्युटी करून परत येतात त्यांना जेवायची सुविधा मिळाली पाहिजे. रात्रीची नाईट लाईफ म्हणजे मद्यपान, डान्स बार असं नाही आहे. अनेक ठिकाणी, अनेक हॉटेलमध्ये, एस टीच्या जवळच्या हॉटेलमध्ये 24 तास हॉटेल चालू असतं, लोकांची सोय होते ती. आणि असं जर नाईट लाईफ म्हणजे रात्रीची हॉटेल सुरू झाली तर त्याच्यामधनं व्यवसाय वाढू शकतो, पर्यटन वाढू शकतं, जास्त उत्पन्न मिळू शकतं. काय वाईट आहे त्याच्यामध्ये? मग ते आदित्य ठाकरेंशी ते जोडून त्यांची खिल्ली उडवायची, हा भंपकपणा आहे शुद्ध. लोकांची दिशाभूल करणं आहे हे. नंतर
त्यांनी असं म्हटलं की मी धाडस केलेलं आहे. कुठलं धाडस केलं तुम्ही? तुम्ही शेखी मिरवतायची, गद्दारी केल्याची, फंद फिजुरी केल्याची तुम्हाला काही मोठी बाजी मारली असं वाटतंय? आणि आज तुम्ही लोकांच्या पैशावरती तुम्ही जास्तीत जास्त कर्ज उभारायचं, वाटेल तेवढ्या पुरवण्या मागण्या सादर करायच्या आणि त्यातून फक्त आपल्या चेल्या चपाट्यांचं फंड देतो, निधी देतो आपल्या मतदारसंघाच्या, आपल्या आमदारांच्या मतदारसंघांना फंड द्यायचा. त्या निधीतला मोठा वाटा हा आमदारांच्याकडे जातो. हे तुम्ही लक्षात घ्या. सामान्य माणसांच्या ऐवजी निधीच्या वाटपामध्ये पक्षभेद म्हणजे काय म्हणतात की ज्याला झुकतं माप द्यायचं सत्ताधारी पक्षाला, हे पूर्णपणे केलं जाते. आज कर्जबाजारी करायचं महाराष्ट्राला. पुढे जे सरकार येईल ते बघेल, काय ते काही का करेना ते. मी आत्ताच्या आत्ता वाटेल तेवढे लोकांना तुला हे पाहिजे, तुला ते देतो, तुला ते पाहिजे, तुला ते देतो. यांचं काय जाते? हा आपल्या कराचा पैसा आहे ना, हे लक्षात घ्या तुम्ही लोक हो. यांचं काय जातंय वाटेल तसा पैसा उधळायला? हा करांचा पैसा असेल, वेगवेगळ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचा तो नीट खर्च केला पाहिजे, ज्यामधून टिकाऊ मालमत्ता निर्माण होतील, लोकांना ज्याच्यातनं दीर्घकालीन लोकांचं हित साधलं जाईल अशासाठी तो खर्च केला पाहिजे. आणि तसा खर्च होत असल्याचं दिसत नाही. शिंदे म्हणाले की 1 रुपयातला 15 पैसा जात होता आणि आम्ही सगळा तो पैसा खर्च करतोय. आणि 1 रुपयातला 15 पैसा जो जात होता, राजीव गांधी केव्हा म्हणाले? ते किती वर्ष झाली त्याला? जवळजवळ म्हणजे 85 सालचे ते 85 साली ते 85-86 साली म्हणाले. जवळजवळ त्या गोष्टीला आता किती वर्ष उलटली आहेत? 35-40 वर्ष होत आली. त्यानंतर टेक्नॉलॉजी वाढत गेली. जनधन योजना ही मनमोहन सिंगांनी सुरू केली होती. उद्धव ठाकरे यांच्या काळातसुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर होत होता. तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये 1 रुपयातले 85 पैसे हडप केले जात होते आणि मी मात्र सगळ्यांना पैसे देतो थेट खात्यामध्ये. लोक मूर्ख नाही तसं वाटेल ते तुम्ही सांगताय, आर्ग्युमेंट करताय. ते टेक्नॉलॉजीचा वापर अनेक वर्षापासून सुरू आहे. तो लोकांच्या खात्यामधनं ते पैसे डिजिटली देण्याची पद्धत UPAच्या काळापासून सुरू झाली होती. ही पुढे गतिमान झाली, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्यात तुमची काय कर्तव्य? टेक्नॉलॉजीमुळे भ्रष्टाचाराची वाट एक असते ती कमी होते, थेट पैसा लोकांच्या खात्यात जातो. आणि ज्यावेळी काँग्रेसचं सरकार नव्हतं, ज्यावेळी अटलजींचं सरकार होतं, तेव्हासुद्धा असा पैसा हडप होत होता. आणि हडप कोण? तो मंत्रालयात गेलं तर अजूनही पैसा हडप होत नाही का? मंत्रालयात पैसे खाल्ले जात नाहीत असं ठामपणे तुम्ही सांगू शकता? तेव्हा असल्या प्रकारे राजकीय आरोप करणं, बोगस आरोप करणं आणि टॉन्ट मारणं काहीतरी, आणि मोदींची चमचेगिरी करणं आणि मोदीजींच्या थाटामध्ये लोकांवरती आरोप करणं, म्हणजे मूळ मुद्दा एखाद्या माणसाने सांगितला असेल त्याचा गैरअर्थ काढून त्याच्यावरती प्रतिआरोप करणं ही मोदींची स्टाईल आहे. म्हणजे जसं प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या की अशा प्रकारे आरोप करणं माझ्यावर ही नीच राजनीती आहे, म्हणजे खालच्या पातळीची असं म्हणायचं होतं. तर मोदीजींनी काय त्याचा अर्थ लावला की खालच्या लोकांना उद्देशून हे आरोप करतात म्हणून. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे जे म्हणाले की शेतकरी कोमात, हा शेतकऱ्यांचा अपमान कुठे आहे? अजिबात नाही आहे. पण एकनाथ शिंदेंनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे जणू काही तुम्ही तारणहार आहात. सर्व उद्योजकांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे हे तुमचं सरकार आहे. म्हणायला काय जातं तुमचं सरकार आहे? हे सरकार तुमचंच आहे. सगळ्या फंडावरती तुमचा अधिकार आहे. सगळे पैसे याच्यातनं सत्तेतून कशी समृद्धी मिळवायची हे तुम्हाला लोकांना माहिती आहे. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य गोरगरिबांचे तारणहार आहेत. यावर कोणाचा विश्वास बसेल? एक सिंचन गट, एक समृद्धी गट आणि महाशक्तीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून काय प्रकार चालू केला होता, कसा भ्रष्टाचार केला होता, एक प्रकारचा नैतिक भ्रष्टाचार. अदानींच्या माध्यमातून सगळी कंत्राटा अदानींनी द्यायचं, हे काय चाललंय? हा भ्रष्टाचार नाही का? तेव्हा
हे अतिशय लबाड लोक आहेत. महाशक्तीचे, अजितदादा गटाचे म्हणजे सिंचन गटाचे आणि समृद्धी म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे, यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. हे अत्यंत चलाख लोक आहेत सगळे. तुमच्या निधीची त्यांना काहीही पडलेलं नाही, तुमच्या कामाशी पडलेलं नाही आहे. आपल्या कराचे पैसे उधळून टाकायचे, स्वतःच्या चेलाचपाटांची समृद्धी लवकरात लवकर येईल असं बघायचं आणि या फंडातनं इतका जो पैसा जमेल त्याच्या आधारे निवडणुका जिंकायच्या, अशी ही पद्धत आहे. आणि यांच्या सगळ्या शिंदे सेनेतल्या एकापेक्षा एक नेते आहेत. त्या एकाहून एक नेते असे आहेत की जे शिवीगाळ करतात, जे धमक्या देतात. आणखीन एका आमदाराने एका पत्रकाराला तुडून काढू असं म्हटलं आणि मग त्याच्या गुंडांनी त्या पत्रकाराला चोपून काढलं. असे अनेक प्रकार होत आहेत. पत्रकारांना धमक्या द्यायच्या, सरळ सरळ खंडण्या घ्यायच्या, उद्योजकांना दमदाट्या करायच्या, सत्तेच्या बळावरती भूखंड लाटायचे, गोळीबार करायचा, अपहरण करायचं, अशी गुंडगिरी चालू आहे. तेव्हा ही शिंदे सेना आणि काय आहे, कुठली प्रकारची टोळी आहे हे आपण लक्षात घ्या. आता यांच्यातच गँगवॉर सुरू झालेले आहे. अशा शिंदे सेनेला, अशा लोकांना निवडून द्यायचं की नाही याचा तुम्हाला विचार करायचा आहे. हे सगळं भयंकर चाललं आहे. महाराष्ट्राची प्रतिमा रसातळा नेण्याचं जणू काही व्रतच त्यांनी अंगीकारलं आहे. संस्कृतीशी काहीही देणं घेणं नाही, सभ्यतेशी देणं घेणं नाही आहे यांच्याशी. यांना ही एकनाथ शिंदेची ही जी गँग आहे, ही टोळी आहे, त्या टोळीपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे असंच मी सांगतो. स्पष्टपणे त्यांना नाकारलं पाहिजे. निवडणुकीमध्ये लोकसभा असो विधानसभा निवडणुकीत असं तुम्हाला आवाहन करतो, कारण या मंडळींनी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे अक्षरशः. तेव्हा यांना निवडून देताच कामा नये एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा, सबस्क्राईब करा. नमस्कार.